Standard 10th Subject Science and Technology Part 1 Unit 4th Effects of Electric Current. Here in this video we are going to discuss about construction and working of electric motor. Students, in previous video we saw about the magnetic field produced by current through a circular loop of a conducting wire. How that magnetic field produced in the conducting loop. Then we saw about the magnetic field due to the current in a solenoid. After that we saw about the force that acting on the current carrying conductor in a magnetic field. We also saw about the Fleming's left hand rule. When we stretch all of our three fingers perpendicular to each other, here thumb shows the force on the conductor, here index finger that shows the direction of the magnetic field, and here this middle finger shows the direction of current. Okay. Now in today's video we are going to discuss about the electric motor. The construction and the structure and the working of this electric motor. So you know about the various forms of energy. You also know about that energy change its form. तर तुम्हाला माहितीच आहे की energy there are the different forms of energy, and one type of energy get converted into other type of energy. So the device changing electrical energy into the mechanical energy, that is known as a electric motor. तर इलेक्ट्रिक मोटर कशाला म्हणायचं बघा. सो दॅट इज अ डिवाइस. हे असं उपकरण आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे तर ती मेकॅनिकल एनर्जीमध्ये तिचं काय होतं, कन्वर्जन होतं. सो दॅट डिवाइस इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक मोटर. अराउंड अस इन आवर डे टू डे लाईफ अँड इलेक्ट्रिक मोटर इज boom. It is used in the fans, in refrigerators, in mixture, and in washing machines, and in computers, in pumps, in all these devices electric motor is used. या सगळ्या डिव्हायसेसमध्ये काय होतं, इलेक्ट्रिक मोटर जी आहे तर ते यूज केलं तर फक्त पंप वॉटर जे आहे फ्लेचिंगसाठी यूज केलं तर ती फक्त इलेक्ट्रिक मोटर नाही आहे. तर या सगळे जे हे डिव्हायसेस आता आपण बघितलो, फ्रीजमध्ये, फॅन्समध्ये, मिक्सरमध्ये, त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर आहेत किंवा कॉम्प्युटर्स जे आहेत तर त्या सगळ्यांमध्ये काय होतं, या इलेक्ट्रिक मोटरचा यूज होतो. देन हाऊ डज धिस इलेक्ट्रिक मोटर वर्क्स, याचं वर्किंग कसं होतं. सी हियर द इलेक्ट्रिक मोटर that consists of the rectangular loops of the copper which having the resistive coating. इथं आपल्याला काय दिसतं बघा, या मोटरमध्ये काय आहेत, देर आर रेक्टँग्युलर लूप्स ऑफ द कॉपर वायर. दोन काय आहेत आपल्याला इथे दिसतात, कॉपर वायर जे आहे तर ती दिसते. त्याच्यावर रेजिस्टिव्ह काय असतं, कोटिंग प्रेझेंट असतं. See here, this electric motor consists of the rectangular loops of the copper wire which having the resistive coating. इथं आपल्याला काय दिसतात, ह्या दोन कॉपर वायर्स दिसतात त्याच्यावर काय आहे, कोटिंग, रेजिस्टिव्ह कोटिंग असलेल्या ह्या कॉपर वायर्स प्रेझेंट असतात. सो सी हियर इन दिस फिगर इट इज प्लेस्ड बिटवीन द नॉर्थ अँड साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट. सो हियर these are the copper wire. या नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये असणारे हे काय आहेत, ह्या कॉपर वायर्स आहेत. सो हियर दिस इज द हॉर्सशू शेप्ड मॅग्नेट. सो दीज टू पोल्स आर द पोल्स ऑफ द हॉर्सशू मॅग्नेट. इथं हे पोल्स कसले आहेत, तर हा एक आहे हॉर्सशू शेप्ड असा मॅग्नेट आहे. हियर इट्स अ ब्रांचेस A, B
याच्यामध्ये याचे जे ब्रांचेस आहेत ए बी आणि याच्यानंतर सी डी, दीज आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आता हे कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये आहे आणि हे जे ए बी आणि सी डी हे जे दोन याच्यामधले ब्रांचेस आहेत त्या कॉपर वायरचे, तर ते काय परपेंडिक्युलर आहेत. सी हिअर द टू एंड्स ऑफ द लूप आर कनेक्टेड टू द टू हॉल्स एक्स अँड वाय. आता याचे जे दोन एंड्स आहेत तर ते कशाला कनेक्ट केले? तर बघा इथं आता एक्स आणि वाय हे जे दोन हॉल्स आहेत तर याला कनेक्ट केलेले आहेत. इथं आपल्याला दिसतं आहे एक्स आणि वायला. सो दॅट इज द टू हॉल्स ऑफ द स्प्लिट रिंग, म्हणजे स्प्लिट केलेले आहे. तर त्याचे दोन काय आहेत? हे हॉल्स आहेत, तर त्याला हे कनेक्ट केलेले आहेत याचे हे जे लूप्स आहेत हे. ओके, सो द two halves of the rings having resistive coating on their inner surface and that are tightly fitted on the axle. याच्यामध्ये या ॲक्सेलला काय होतात? हे दोन्ही जे हॉल्स आहेत या रिंगचे ज्याच्यामध्ये काय आहे? रेजिस्टिव्ह कोटिंग आहेत त्याच्या इनर सरफेसला, तर त्याच्यावर हे काय केलं असतात? हे जे रेजिस्टिव्ह कोटिंग किंवा हे जी रिंग आहे या दोन हॉल्समध्ये कनेक्ट केलेली किंवा स्प्लिट केलेली, तर ती या ॲक्सेलवर टाईट काय होते? बसवलेली असते. सो हिअर टू हॉल्स ऑफ द स्प्लिट रिंग एक्स अँड वाय दे हॅव आउटर कंडक्टिंग सरफेसेस इन द कॉन्टॅक्ट विथ टू स्टेशनरी कार्बन ब्रश. आता याचे जे दोन एंड्स आहेत या एक्स आणि वाय या रिंगचे, जी दोन वेगळ्या रिंग्स दोन हॉल्समध्ये काय केली? ही रिंग कट झालेली आहे. तर याचे जे काय हे दोन हॉल्स आहेत तर त्याला त्याचे जे आउटर कंडक्टिंग सरफेस जे आहेत तर ते या दोन ब्रशेस जे आहेत कार्बनचे ब्रश जे आहेत याच्या कॉन्टॅक्टमध्ये काय असतात? हे असतात एक्स आणि वायचे जे आउटर जे पार्ट आहे, आउटर एंड आहे तर ते. नाव ही हिअर देर आर टू स्टेशनरी कार्बन ब्रशेस अँड द नेम ऑफ दीज आर ई अँड एफ. Okay, so these holes are connected with E and F. When the circuit is completed like this way, जेव्हा सर्किट काय होतं? कंप्लीट होतं. The current flows in the branch A B of the loop A from B through the carbon brushes E and F. आता इथं करंट जेव्हा पास होतो तर तेव्हा काय होतं बघा? तर हे जे लूप आहे ए पासून बीपर्यंत काय होतं? एक कडून बीकडे हे जे करंट आहे तर ते फ्लो व्हायला सुरुवात होते आणि हे कुणाच्या थ्रू जातं? ई अँड एफ या दोन कार्बन ब्रशेसच्या थ्रू हा करंट पास होतो. सिन्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ टू पोल, नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. आता याची डायरेक्शन काय आहे मॅग्नेटिक फील्डची? तर नॉर्थपासून ती काय आहे? साऊथ पोलकडे याची डायरेक्शन असते आणि मॅग्नेटिक फील्ड जी आहे त्याची डायरेक्शन नॉर्थ टू काय असते? साऊथ असते. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फोर्स एक्झर्टेड ऑन द ब्रांच ए बी दॅट पुशेस ब्रांच ए बी. आता याच्यामध्ये फ्लेमिंगचा जो लेफ्ट हँड रूल आपण बघितला आत्ता मगाशीच आपण बघितला, याच्यामध्ये काय होतं की या नुसार फोर्स जो आहे एक्झर्ट होत असतो या डायरेक्शन त्याला परपेंडिक्युलर असतो आणि ते काय होणार आहे? ए बीला म्हणजे ही जी ब्रांच आहे त्याला काय करतं? खालच्या दिशेने पुश करतं परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये. ओके, सो द करंट इन द सी डी ब्रांच इज इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ दॅट ए बी. आता या ए बीच्या डायरेक्शनमध्येच हा सी डीचा करंट आहे का? नाही, त्याच्याबरोबर काय आहे? ते अपोजिट डायरेक्शनला आहे. बघा ह्या डायरेक्शनमध्ये काय आहे? हा करंट आहे, पण इथे सी डीमध्ये मात्र काय आहे? सो दिस इज इन दिस डायरेक्शन. सो हिअर देअरफॉर द फोर्स एक्झर्टेड ऑन द ब्रांच सी डी, सो दॅट इज इन द अपवर्ड डायरेक्शन. आणि म्हणून इथं सी डीवर असणारा जो फोर्स एक्झर्ट होतो या मॅग्नेटिक फील्डमुळं, तर तो मात्र काय असतो? अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतो. म्हणजे हा काय आहे? डायगोनल डायरेक्शनमध्ये आणि हा काय आहे? अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. So here thus
the loop and the axle starts rotating in a अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि त्याच्यामुळे ह्याचं जे लूप आहे, तर लूप आणि ह्याचं जे ॲक्सेल आहे तर ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये काय होतं, रोटेट व्हायला सुरुवात होते. आफ्टर अ हाफ रोटेशन, आता जेव्हा रोटेशन हाफ होतं म्हणजे काय होतं, अर्धं रोटेशन कंप्लीट होतं, तर तेव्हा काय होतं बघा, द टू हॉल्स ऑफ द स्प्लिट रिंग XY कम्स इन द कॉन्टॅक्ट विथ द कार्बन ब्रश F and E. त्याच्यामुळं काय होतं, याच्यामधले जेव्हा हे अर्धं रोटेशन कंप्लीट होतं तर तेव्हा स्प्लिटिंग पार्ट जे आहेत या X आणि Yचे जे स्प्लिटिंग पार्ट आहेत, सो दॅट कम्स इन द कॉन्टॅक्ट ऑफ द F and E. या F आणि Eच्या काय होतं, हे कॉन्टॅक्टमध्ये येतात. अँड द करंट इन द लूप स्टार्ट फ्लोईंग इन द डायरेक्शन DCBA. आता त्याच्यामुळं काय होतं, याच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे तर तो आता या डायरेक्शनमध्ये फ्लो होत नाही, तर कोणत्या डायरेक्शनमध्ये होतो, आता DCBA या डायरेक्शनमध्ये होतो. म्हणजे आता या करंटची डायरेक्शन काय झाली आहे, चेंज झालेली आहे. देअरफॉर द फोर्स एक्झर्टेड ऑन द ब्रांच DC, सो दॅट इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन अँड ऑन द ब्रांच BE इज इन द अपवर्ड डायरेक्शन. आता त्याच्यामुळं याच्यावर एक्झर्ट होणारा फोर्स आता अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणार नाही, त्याच्या अपोजिट म्हणजे डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये असणार. आणि ABवर एक्झर्ट होणारा फोर्स डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये नाही, आता अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. सो द लूप कंटिन्यूज टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि त्याच्यामुळं हा जो लूप आहे तर तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होतो. अँड दस करंट इन द लूप दॅट रिझल्ट्स आफ्टर each half rotation, loop of the axle continue to rotate in the anti-clockwise direction. आणि अशा प्रकारे प्रत्येक हाफनंतर, म्हणजे इथं आता पुन्हा हे हाफ काय झालं, रोटेट झालं, तर पुन्हा काय होणार आहे, याची करंटची डायरेक्शन जी आहे तर ती आहे तशीच पहिल्यासारखी पूर्वीसारखी होणार आहे. म्हणजे आता याच्यावर ABवर एक्झर्ट होणारा फोर्स जो आहे तर तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये आणि CDवरचा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि हेच काय होतं, रिपीटेड होतं प्रत्येक हाफ या रोटेशननंतर. सो द करंट इन द लूप दॅट रिव्हर्स्ड आफ्टर ईच हाफ रोटेशन अँड द लूप अँड द ॲक्सेल कंटिन्यूज टू रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि अशा प्रकारे लूप आणि ॲक्सेल जे आहे तर ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट व्हायला सुरुवात होते. सो हिअर दिस इज द स्ट्रक्चर अँड हिअर दिस इज द construction and the working of the electric motor. Here we saw that. So commercial motors runs on the same principle. जे कमर्शियली आपण यूज करतो मोटर्स, तर या सेम प्रिन्सिपलवर काय होतात ते दॅट रन्स. बट द प्रॅक्टिकल चेंजेस आर मेड इन द कन्स्ट्रक्शन. पण काही वेळेस प्रॅक्टिकली जेव्हा याचा यूज केला जातो तर त्याच्यामध्ये काहीतरी काय होतात, काही विशिष्ट प्रकारचे चेंजेस केल्या जातात. ओके. See, the next point is electromagnetic induction. So we have seen in the previous section that if we keep an electric conductor in a magnetic field, such as the direction of the current flowing through the conductor in a perpendicular to the magnetic field, then the force is exerted on the conductor. तर याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे बघा, प्रिव्हियस आपण व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं आहे. सो जेव्हा आपण काय करतो, एखादा कंडक्टर जो आहे तर तो मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो आणि त्याची डायरेक्शन जी आहे तर परपेंडिक्युलर, करंट ज्या काय असते परपेंडिक्युलर असते, तर तेव्हा त्याच्यावर काय होतं, फोर्स एक्झर्ट होतो. आणि दिस थ्री आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, करंट आणि त्याच्यामध्ये फोर्स जो एक्झर्ट होणार आहे तर तो काय असतो, दॅट आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. हे आणि हे आपण काय केलं तर हा याच्याबद्दलचा आपण रूल पण सांगू शकतो, दॅट इज अ फ्लेमिंगचं लेफ्ट हँड रूल. ओके. सो बिकॉज ऑफ धिस, आता याच्यामुळे पहा, द कंडक्टर मूव्ज. आता या फोर्समुळं काय होतं, कंडक्टर मूव्ह होतो. बट
if an electric conductor is moving in a magnetic field or the magnetic field around the stationary conductor is changing, what will happen? आता इथे काय केलं करू शकतो बघा आपण. समजा इलेक्ट्रिक कंडक्टर काय केला, मुव्हिंग ठेवला एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, किंवा मॅग्नेटिक फील्डला काय केलं, एखाद्या स्टेशनरी कंडक्टरच्या भोवती चेंजिंग असं मॅग्नेटिक फील्ड आपण केलं तर काय होतं, तर याच्यामध्ये काय इफेक्ट होतो का. सो इन ऑर्डर टू फाइंड आउट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, इथं आपण काय करणार आहोत पहा. कंडक्टर स्टेशनरी, मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग ठेवलं, किंवा मॅग्नेटिक फील्डला काय केलं, मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर जो आहे तर तो काय केला, रोटेटिंग मुव्हिंग ठेवला, तर इथं काय इफेक्ट होतो. या क्वेश्चनचा आन्सर जर आपल्याला बघायचं असेल, सो रिसर्च वॉज डन बाय द ग्रेट सायंटिस्ट मायकेल फॅराडे, आणि याच्याबद्दलचा जो रिसर्च आहे तर तो मायकेल फॅराडे या सायंटिस्टनी काय केला, हा रिसर्च जो आहे तर तो कंप्लीट केलेला आहे, याच्यावर रिसर्च केलेला आहे. सो इन द इयर ऑफ द 1831 1831मध्ये फॅराडे शोज दॅट, त्याने असं दाखवून दिलेलं आहे की ॲन इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्युस्ड इन अ कंडक्टर विथ द हेल्प ऑफ द मुव्हिंग मॅग्नेट. एखादा मुव्हिंग मॅग्नेटच्या मध्ये जेव्हा आपण काय करतो, कंडक्टर ठेवतो, तर तेव्हा त्या कंडक्टरमध्ये करंट प्रोड्यूस होतो, हे त्यांनी काय केले तेव्हा दाखवून दिलेलं आहे. ओके, सो दिस इज द फॅराडेचं इंड्युस्ड इलेक्ट्रोमॅग्नेट, त्यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असंही त्याला म्हणू शकतो. सो दॅट इज द इंड्युस्ड हे काय आहे, मॅग्नेटिझम किंवा करंट जो आहे तर तो असा आपण इंड्युस्ड तयार करू शकतो एखाद्या कंडक्टरमध्ये. ओके, सो हिअर वी स्टॉप. आता इथे आपण काय करूया, थांबूयात. सो व्हॉट इज द एक्सरसाइज, राईट द construction here, right, construction and working of इलेक्ट्रिक मोटर. हा काय आहे क्वेश्चन जो आहे तर तो त्याचा आन्सर जे आहे तर द्यायचा आहे विथ अ सुटेबल डायग्राम्ससह आपण काय करू शकतो, करणार आहात हे क्वेश्चनचं आन्सर देणार आहात. सो दिस इज अबाउट टुडेज एक्सरसाइज.